खानदेश एक्सप्रेसवे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवास फक्त तासाभरात पूर्ण होऊ शकतो. 63 गावांमधल्या 1600 हेक्टर जमीन ही संपादित केली जाणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्राच्या उत्तर भागासाठी एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी सध्या समोर आली आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 1 तासात पूर्ण होऊ शकतो असा उन्नत महामार्ग हा तयार केला जातोय. प्रस्तावित खानदेश एक्सप्रेसवे 6 पदरी महामार्गाचं सर्वेक्षण अहवाल पूर्ण करण्यात आला. या महामार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार, तर उद्योग, शेती, व्यापार आणि हजारो कोटींची गुंतवणूक या भागात येणार अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळ्याच बाजूने विकसित महानगरं हे उभी करण्याचे प्रयत्न प्रशासनाने हाती घेतलेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये या भागातील शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होणार हे आज आपण जाणून घेऊ. तर मंडळी, महामार्गाची जर का आपण रचना पाहिली तर हा महामार्ग खानदेश एक्सप्रेस असा गणला जाणार. हा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याला जोडणारा एक महत्त्वाकांक्षी 6 पदरी महामार्ग असणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणानुसार या महामार्गाची लांबी सुमारे 50 किलोमीटर असेल. हा मार्ग धरणगाव तालुक्यातील पाळधी या ठिकाणाहून सुरू होईल ते चौका गावाजवळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौका गावाजवळ हा पोहोचेल. या महामार्गावर पाळधी, दापोरी, पाथरी, शिंदाड, घाटनांद्रा, नाचनवेल आणि चौका यासारख्या संभाजीनगरच्या महत्त्वाच्या भागांचा समावेश असेल. जमीन संपादन प्रक्रिया ही नुकतीच राबवण्याची तयारी करण्यात आली आहे. तर या 63 गावांमधली सुमारे 1600 हेक्टर जमीन ही संपादित केली जाणार आहे. कुठली आहेत ती 63 गावं जाणून घेऊयात पुढील प्रमाणे. तर मंडळी, जळगाव जिल्ह्यातली 5 जे तालुके आहेत त्या 5 तालुक्यातल्या अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे. प्रमुख गावांची नावं या ठिकाणी आपण तुमच्यासमोर ठेवतो आहोत. महामार्गाची सुरुवात ही पाळधी या ठिकाणाहून होणार आहे. त्यानंतर हा महामार्ग दापोरी, पाथरी, शिंदाड, घाटनांद्रा, नाचनवेल आणि चौका या गावापर्यंत असतील. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील गावांमधनं देखील हा महामार्ग जातो आहे. त्यामध्ये टाकरखेडा, पाळधी बुद्रुक, पाळधी खुर्द, सावदे, प्रजापती, पिंपळकोठा, खेडी खुर्द, रवंजे खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी, कुऱ्हाड खुर्द, वाकडी, हसनाबाद, वरणगाव, पाथरी, सामनेर, रुळगाव, आसनखेड खुर्द, नांद्रा, पवण, मोहाडी, नाईकनगर, सांगवी, लोहरे, रांजणगाव, लोहरी बुद्रुक, वरखेडी बुद्रुक, लासूर, वाणीगाव, राजुरी बुद्रुक, वाडी, शिंदाड आणि गहखेडे या गावातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा आणि नुकसान दोन्हीही भोगावे लागणार. कारण ज्यांच्या जमिनी जाणार त्यांचं नुकसान, पण ज्यांच्या जमिनीच्या बाजूने हा रस्ता जाणार त्यांचा फायदा. हा महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर गुजरात, मध्य प्रदेश, पुणे, मुंबई आणि दक्षिण भारतासोबत वेगवान संपर्क निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. जळगाव जिल्ह्यातल्या केळी, कापूस, मिरची, मसालं आणि इतर कृषी उत्पादनांना कमी वेळेत मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता ही या महामार्गामुळे निश्चितच नाकारता येत नाही. वाहतुकीचा खर्च अतिशय कमी होईल, उद्योगांना चालना मिळेल, नवीन गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील. तर मंडळी, असा हा महामार्ग आणि ही 63 गावं, या 63 गावांमधल्या जमिनी या संपादित होणार आहे. एकूणच खानदेश एक्सप्रेस हा महामार्ग मराठवाड्याच्या विकासाला गती देईल, पण शेतकऱ्यांच्या ज्या जाणाऱ्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळतो का, त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं होतं का, तुमच्या गावातून हा महामार्ग जाणार आहे का, या यादीमध्ये तुमचं गाव आहे का, कमेंट करून कळवा. याबद्दल तुमचं मत काय, यातनं मिळणारा मोबदला हा तुम्हाला मान्य आहे का, कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील त्या देखील मांडा. आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा निश्चितच प्रयत्न करू.